मी महेश पाटील व्हॉइस ऑफ मीडिया. आणि आपल्या व्हॉइस ऑफ मीडियामध्ये प्रिंट मीडिया जशी आहे तशी एक टी व्ही पण आपल्या मीडियामध्ये अंतर्गत येते. तर टी व्ही चॅनलसाठी जे माध्यमं आपण वापरतो म्हणजे कॅमेरा असेल किंवा जो सेटअप असेल त्या सेटअपच्या संदर्भात आपल्याला माहिती देत आहे. नमस्कार, मी निखिल कक्कर. आपल्याला मीडिया क्षेत्रात जे नवीन बदल घडले आहेत त्या बदलाचा आपण थोडक्यात माहिती देत आहोत आणि ही माहिती देताना मला फार आनंद होत आहे. आता ए आय पॉवरेड मीडिया मॉनिटरिंग सोल्युशन हा समोर डेस्क दिसतो आहे तुम्हाला. त्यात मॉनिटरिंग सोल्युशन आहे. जसं की स्पीच टू टेक्स्ट, आपण जे बोलतो आहे ते शब्दात त्याचं वर्णन होतं आणि कीवर्ड डिटेक्शन आणि ह्यात नवीन नवीन फंक्शन ह्यात तुम्हाला दिसत आहेत ह्या मॉनिटरवर. आणि ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉर्डिंग आणि त्याचबरोबर ॲटोमॅटिक स्टेटमेंट ॲनालिसिस ह्या गोष्टी या नवीन तंत्रज्ञानाच्या ए आयच्या ह्याच्यातून आपल्याला दिसत आहेत. आणि ही माहिती सर्वांना लक्षात येण्यासारखी, जेव्हा एखादी आपण बातमी बनवतो आहे आणि अँकर जेव्हा बोलतो आहे त्याचं स्पीच आणि टेक्स्टचं मॉनिटरवर दिसण्यासाठी जे सॉफ्टवेअर आपण वापरण्यात येतात मीडियाची त्या संदर्भात ही लिस्ट आहे. आणि ह्याचे काही ॲडव्हान्स आणि फ्युचर आहेत. त्याचप्रमाणे मीडिया क्षेत्रात फार मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. पूर्वीपेक्षा ए आय जगतामुळे मीडिया क्षेत्रात अधिक प्रगती आणि प्रेक्षकांना जे बातम्या द्यायच्या आहेत त्या अँकरसाठी एकदम सोयीस्कर हे सॉफ्टवेअर आहे. आणि या संदर्भात जी काही सहाय्यता पाहिजे नसेल ती त्या संदर्भात तुम्ही आमच्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला पुढे आपण पुढील सॉफ्टवेअरच्या संदर्भात माहिती घेऊया. आता ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला पाहण्यासारखी महत्त्वाची गोष्ट आहे की मल्टीव्ह्यूवर. आता मल्टीव्ह्यूवरमध्ये ह्या मॉनिटरमध्ये जे अनेक प्रकारचे उपयोग आहेत. म्हणजे जी व्ह्यू दिसतात आपल्याला ते व्ह्यू आपल्याला इथं आपल्या मॉनिटरमध्ये दिसतात. आता जसं की एखादं यूट्यूब रेकॉर्डिंग असेल आणि त्या संदर्भातील जी माहिती आहे ती इथं दिलेली आहे. आणि हे आपल्याला ह्यावरील सूचीनुसार ते आपल्याला दिसत आहे. आणि त्याचबरोबर रेटिंग ॲनालिसिस, यात रेटिंग म्हणजे किती प्रेक्षक बघत आहेत, काय बघत आहेत, कुठल्या वेळेला बघत आहेत हे ते ॲनालिसिस या मॉनिटरवर आपल्याला दिसतं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला लाईव्ह पॅनल्टी आणि बॉक्स अलर्ट ह्या पण गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत. आणि सेट 104/35 मॉनिटर यामध्ये आपल्याला ह्या सॉफ्टवेअरमध्ये एक मल्टीव्ह्यूअर यूज होतं आहे. आणि त्याचबरोबर आमचे सध्याचे क्लायंट समोर दिसतच आहेत तुम्हाला. आणि ही जी लिस्ट आहे ह्या लिस्टमध्ये ह्याचे उपयोग पुढीलप्रमाणे आता मी सांगितल्याप्रमाणे आहेत. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे NDTV असेल किंवा दूरदर्शन असेल आणि बरेच TV चॅनल TV9 असतील आणि असे साम TV असेल यासारखे सर्व चॅनल आमचा सॉफ्टवेअर उपयोगात आणत आहेत. तर